मंडळी, मीच ती कोकणी श्रेया। आज आम्ही निघालोय कोकणातील गूढ आणि अप्रतिम असं कातळ शिल्प पाहायला। पहिल्यांदा आधी गाडीची चावी आठवणीने काढून घेतली, त्यानंतर निघालो। उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता, पण वाटेत गर्द झाडीत काळीशीर रसरशीत अशी करवंदे दिसली आणि जिभेला पाणीच सुटलं। डोंगरवाटेवर ऊन पार डोक्यावर आलं तेव्हा उन्हापासून वाचायला अभिने चक्क माझा स्कार्फच डोक्यावर घेतला। त्याच्या त्या स्कार्फमधल्या अवताराला हसत खिदळत अखेर आम्ही त्या ऐतिहासिक आणि देखण्या कातळ शिल्पांपाशी पोहोचलो। मेरवी गावातील डोंगरावर असलेली ही कातळ शिल्प खूप कमी लोकांना माहीत आहेत। इकडे हत्ती, गाय, वासरू, मासा अशी अनेक कातळ शिल्प आहेत। तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवरती जाऊन पाहू शकता। मंडळीनो, आम्ही शूटला जात होतो तेव्हाच मला हे देऊळणं दिसलं। मला पण आता समजलं याचं नाव देऊळ नाही, याला देऊळणं असं म्हणतात। म्हणजे कातळावरती पूर्ण ठिकाणी पूर्ण कातळ आहे आणि इथे एका ठिकाणी जसे गोल दगडी रचून ठेवलेले आहेत। तर मला समजलं की हे भारी वगैरे घेऊन यायचे पूर्वीचे लोक, किंवा गवताची पेंडी किंवा डोक्यावरचं काही सामान असेल जे आपल्याला ठेवायचे थोड्या वेळासाठी, तर ते इथे ठेवायचे आणि घरी जायचे। आणि नंतर मग ते डोक्यावरती घ्यायला सोपं पडावं म्हणून ते एवढे सगळे उंचावरती दगडी रचलेल्या होत्या त्यांनी, आणि मग ते इथून घेऊन जायचे घरी। तर आमच्या इथे याला देऊळणं म्हणतात। तुमच्या इथे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा।